गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 9व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहे. मागच्याच आपण 4 आणि 5 असे 2 श्लोक बघितले होते, जे 2 श्लोक सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी होते असं त्यांच्याकडे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. परंतु कॉन्ट्रडिक्टरी ते कसे नाही आहेत, गीतेमध्ये जर व्यासदेवांनी हे 2 श्लोक इन्क्लूड केलेले असतील तर ते निरर्थक किंवा अनावश्यक असण्याची काही शक्यता नाही आहे. ते आपल्याला समजलं नाही असं असू शकतं, परंतु निरर्थक किंवा अनावश्यक नाही आहेत याची खात्री आणि याच्याबद्दल श्रद्धा पाहिजे. सो अवनीताई, आपण आज 6, 7, 8 असे 3 श्लोक करूया. इफ यू आर रेडी, दॅट विल बी ग्रेट. गो हेड. Yes. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय सर्वभूतानि कौन्तेय प्रकृते यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात्. सुंदर. थँक्यू अवनी. इतकं सुंदर संस्कृत आम्हाला तू ऐकवलं, परंतु आम्हाला संस्कृत कळत नाही. त्यामुळे आम्ही आता जे मराठीमध्ये आहे ते शिकायचा प्रयत्न करू हळूहळू. सो विल स्टार्ट विथ पहिले इंग्रजीत बघूया. आपले गुरु जे आहेत प्रभुपाद, ते काय म्हणतात? यथाकाशस्थितो नित्यं वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. याचा अर्थ काय आहे की अंडरस्टँड दॅट ॲज द माइटी विंड ब्लोईंग एव्हरीवेअर रेस्ट्स ऑलवेज इन द स्काय, ऑल क्रिएटेड बीइंग्स रेस्ट इन मी. वायू कितीही जोराने जरी चालत असला तरी सुद्धा तो आकाशातच राहील ना, आकाशापेक्षा बाहेर तर नाही जाऊ शकत, राईट? त्याचप्रमाणे सगळी भूतं माझ्यामध्ये राहतात. सगळी भूतं म्हणजे कोण? आपण सगळेजण, ऑल ऑफ अस, राईट? सो लेट्स सी व्हॉट विनोबा हॅज टू से अबाउट दिस. तुम्हाला दिसतंय का हा 6वा श्लोक इथे? आकाशात महावायू सदा सर्वत्र राहतो, माझ्यात सगळी भूते राहती जाण तू तशी. ज्याप्रमाणे वायू आकाशात राहतो, सर्वत्र राहतो, सदा राहतो, त्याचप्रमाणे ही सगळी भूतं माझ्यात राहतात. भूतं म्हणजे आपण सगळेजण. त्याच्यासाठी आपले बंधू जे किशोर कुलकर्णी आहेत ते काय म्हणतात ते बघूया आपण. ते म्हणतात 6व्या श्लोकामध्ये, जसा वायू असे महान वाहतो सर्वत्र समान, सदैव असे आकाशस्थ भूते तशीच माझ्यात. जसा वायू असे महान वाहतो सर्वत्र समान, सगळीकडे सर्वत्र वाहतो ना, सारखाच वाहतो, पण तरी सुद्धा तो सदैव आकाशस्थ असतो. त्याप्रमाणे आपण इकडनं आपले जीव जे आहेत ना, इकडून तिकडे गेले, कुठूनही कुठेही गेले तरी सुद्धा ह्या जीवांचं जे येणं जाणं जे आहे ते त्या आकाशात म्हणजे चिदाकाशात आहे ना, किंवा महाकाशात आहे किंवा परमात्म्याच्या आकाशात आहे, व्हॉट एव्हर. 9:6. आय विल इन्क्रीज द साईज ऑफ दिस. फिरूनीच आकाशी वारा, फिरूनीच आकाशी वारा असेही. याची चाल वेगळी आहे, आपल्याला माहिती पाहिजे. सदाचीच सर्वत्र व्यापून राही, तशी जाण भूते ही माझ्याच आत, असावी समस्तीच वस्तीच पार्थ. फिरवूनीच आकाशी वारा असेही, जरी वारा आकाशात फिरत असला तरी आकाश त्याला सर्वत्र व्यापून राहतं. तशी जाण भूते ही माझ्याच आत, असावी समस्तीच वस्तीच पार्थ. सगळेजण माझ्या आतमध्येच वस्ती करून आहेत. दिस इज अन अद्वित काय म्हणता येईल की विशिष्ट अद्वैत फिलॉसॉफी. विशिष्ट अद्वैतामध्ये कसं आहे की हे सगळे जे जीव आहेत, दे आर इंडिव्हिज्युअल जीव, दे आर रिअल, अँड दे स्टे विदिन द सुप्रीम
डेइटी, नारायण. नारायणाच्या आतमध्ये आपण सगळेजण आहोत असं आपल्याला विशिष्ट अद्वैत सांगतं. पण आपल्याला आपल्या स्वतःच्या जाणीवे व्यतिरिक्त दुसरा काही अनुभव आहे का? अजिबात नाही आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. राईट. ऑल राईट. आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रान्सलेशन करायचं पहा. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. महान व सर्वत्र संचार करणारा वायू आकाशाच्या ठिकाणी नित्य स्थित आहे. त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत असं जाण. आता ह्याचा जो डिटेल्ड अर्थ आहे तो ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजून सांगणार आहेत. तर तो आपण शिकायचा प्रयत्न करू. ठीक आहे. व्हॉट डज दिस ॲक्च्युली मीन? पै गगन जेवढे जैसे, पवनुही गगनी तेवढाची असे, सहजे हालविलिया वेगळा दिसे, एरवी गगन तेची तो. मला असं वाटतं तैत्तिरीय उपनिषदामध्ये विश्वाच्या उत्पत्तीबद्दल प्रसंग आलेला आहे की आकाशामध्ये जेव्हा हालचाल निर्माण होते ना तेव्हा वायू निर्माण होतो किंवा वायू आहे असं वाटतं. आकाशामध्ये फक्त शब्द असतो. आकाशाचं जे तन्मात्र आहे ते शब्द आहे, पण त्याच्यामध्ये हालचाल निर्माण झाली की वायू तयार होतो आणि वायूचं तन्मात्र आहे स्पर्श. त्यामुळे वायूमध्ये शब्द पण आहे आणि स्पर्श पण आहे. देर आर टू प्रॉपर्टीज ऑफ वायू. आकाशाला एकच प्रॉपर्टी आहे, साऊंड. वायूला दोन प्रॉपर्टीज आहे, साऊंड आणि टच. ठीक आहे, शब्द आणि स्पर्श. महान व सर्वत्र संचार करणारा वायू आकाशाच्या ठिकाणी नित्य स्थित आहे. त्याप्रमाणे माझी सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहे असं जाण. ठीक आहे. परंतु आकाश जसं जेवढं आहे तसाच व तेवढाच वायू आकाशात आहे. सहज पंखा हलवून पाहिलं तर तो वेगळा दिसतो, नाहीतर आकाश व तो एकच आहेत. बघा, समजा आकाशामध्ये जर हालचाल आपण निर्माण केली किंवा आपण पंखा हलवला तरच तिथे वायू आहे ह्याची जाणीव होईल, म्हणजे आपल्याला त्याचा स्पर्श होईल. वाऱ्याची झुळूक समजा आली आणि ती जर आपल्याला शरीराला तिने स्पर्श केला तर असं होईल ना. तर असं होईल की आपल्याला जाणवेल की इथे वायू आहे. नाही तर मग समजा वायू हलतच नसला किंवा हालचाल नसली आकाशामध्ये तर वायू आहे असं जाणवणारच नाही. खरं तर वायू आणि आकाश दोन्ही अदृश्यच आहेत. आकाशाचा अनुभव आपल्याला शब्दामार्फत होतो आणि वायूचा अनुभव आपल्याला स्पर्शामार्फत होतो. ठीक आहे. तैसे भूतजात माझ्या ठाई, कल्पिजे तरी आभासे काही, निर्विकल्पी तरी नाही, तेथ मीची मी आघवे. त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी काही कल्पिले तर भासतात, व जर कल्पना केली नाही तर ते नाहीतच. त्या ठिकाणी सर्व मीच आहे. म्हणजे कसं आहे की ह्या सगळ्या अखिल विश्वामध्ये केवळ एकच तत्व सगळीकडे पूर्णपणे भरून राहिलेलं आहे आणि त्या तत्वावर आपल्याला ही वेगळी वेगळी चित्र उमटलेली दिसत आहेत. म्हणजे आपण जेव्हा सिनेमा बघतो ना, तर सिनेमाच्या पडद्यावर जेव्हा चित्र रंगीबेरंगी उमटतात तेव्हा ती चित्र खरी असतात का? ती चित्र कधीच खरी नसतात. त्या स्क्रीनवर, त्या पडद्यावर जेव्हा लाईट इमेजेस म्हणजे प्रकाश आणि सावली ह्या दोनचा खेळ होतो, किंवा मी तर म्हणेन की फक्त सावल्यांचाच खेळ होतो. प्रकाश जेव्हा अवरुद्ध होतो तेव्हा सावली निर्माण होते ना, किंवा छायाचित्र निर्माण होतं. तर ते जेव्हा आपल्याला त्या पडद्यावर दिसतंय तेव्हा पडदा तर आहे तसाच आहे, पण त्या पडद्यावरच हे सगळं सुरू आहे. तो पडदा जर नसला तर तुम्हाला चित्र दिसणारच नाही. म्हणजे आपली स्वतःची जी जाणीव आहे ना ती जर नसली तर आपल्याला त्याच्यावर काही दिसणारच नाही. पण तसं होऊ शकतं का? तसं होऊच नाही शकत. कारण की ह्याच पडद्यावर किंवा ह्याच जाणीवेच्या पडद्यावर आपल्याला चार गोष्टी दिसत आहेत ना. कुठल्या चार गोष्टी दिसत आहेत? जागृत अवस्था आहे, आत्ता आहे ती. त्यानंतर स्वप्नावस्था आहे, निद्रावस्था आहे आणि समाधी अवस्था पण तर आहे, नाही का? ह्या तिन्ही चारही अवस्था ज्या आहेत ना त्या चारही अवस्था, म्हणजे उपनिषद फक्त तीनच अवस्था सांगते: जागृत, सुषुप्ती आणि स्वप्न. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन अवस्था, आणि ज्या तीन अवस्था ज्या तत्वावर किंवा ज्या बेसिसवर, ज्या आधारावर आधारित आहेत
ते तत्व म्हणजे त्याला तुरीय म्हणतात. ते तुरीय म्हणजे चौथं तत्व नाही आहे. ह्या तुरीय तत्वावरच ह्या तिन्ही गोष्टी अध्यारोपित आहेत. आहे फक्त एकच तत्व. आणि कधी कधी तुर्यातीत असं पण म्हणतात. तुर्यातीत जे आहे ते म्हणजे की तुर्या आणि तुर्यामध्ये असलेले हे तीन म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, ह्या सगळ्या गोष्टी आभासात्मक आहे. हे कळलेला जो आहे तो तुर्यातीत आहे. ठीक आहे. तर आपण योगामध्ये काय करतो? योगामध्ये जेव्हा आपण समाधीमध्ये किंवा संयमामध्ये जायचा प्रयत्न करतो, ध्यान धारणा करायला करायला बसतो, तेव्हा त्याच्यामध्ये जो ध्यान करणारा आहे तो अजूनही तो ध्यान करतो आहे किंवा मी ध्यान करतो आहे अशी त्याची भावना असते. बरोबर आहे. जोपर्यंत हा ध्यान करणारा स्वतः मी ध्यान करतो आहे असा अनुभव करतो, तोपर्यंत तो करता आहे आणि तो द्वैतातच आहे. त्याला त्या ध्यानाच्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर पुन्हा पूर्वीसारखाच अनुभव येईल. परंतु अद्वैताचा बोध ज्याला झालेला आहे त्याच्यासाठी जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था म्हणजे निद्रावस्था आणि समाधी अवस्था, या चारही सारख्याच आहेत. कारण की या चारही अवस्था आपल्या जाणीवेच मध्येच येतात आणि जातात. आपण नाही जात कुठे. म्हणजे आपण ध्यान नाही करत, आपण ध्यानात जात नाही. ध्यान आपल्यात येतं आणि जातं. जागृत अवस्था आपल्यामध्ये येते आणि जाते. निद्रावस्था आपल्यामध्ये येते आणि जाते. मी झोपत नाही. हा जो खरा मी आहे हा तुर्यातीत आहे. ठीक आहे ना. परंतु आकाश जसं जेवढं आहे तसाच व तेवढाच वायू आकाशात आहे आणि सहज पंखा हलवून पाहिला तर वेगळा दिसतो, नाहीतर आकाश व तो एकच आहे. त्याचप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी काही कल्पिले तर भासतात आणि जर कल्पना केली नाही तर ते नाहीतच. त्या ठिकाणी सर्व मीच आहे. म्हणजे आपल्याला जो वेगळेपणाचा भास होतो किंवा वेगळेपणाचा अनुभव होतो जागृत अवस्थेमध्ये, तुम्हाला आत्ता असा अनुभव होतोय ना की मी तुमच्याशी बोलतोय. मला असं वाटतं की माझ्यासमोर इतके लोक बसले आहेत, ते सगळं हे चिंतन ऐकतायत. हा सगळा अनुभव मला येतो ना. तर तो अनुभव जागृत अवस्थेमध्ये येईलच, त्याला आपण काही नाही करू शकत. परंतु हा कशावर अध्यारोपित आहे, कशाच्या आधारावर आहे? हा माझ्या जाणीवेवर आधारित आहे. आणि माझी जी जाणीव आहे ती जाणीव जागृत अवस्थेमध्ये जेवढी आहे तेवढीच ती निद्रावस्थेतही आहे आणि तेवढीच ती स्वप्नावस्थेतही आहे, तेवढीच ती समाधी अवस्थेत देखील आहे. तर त्या जाणीवेच्या पातळीवर जेव्हा आपण राहतो तेव्हा मग हे लक्षात येतं की ह्या सगळ्या अवस्था माझ्यामध्ये येतात आणि जातात, माझ्या जाणीवेत येतात आणि जात आहेत. मी झोपत नाहीये, मी उठत नाहीये. हा, जागृत अवस्थेचा अनुभव माझ्यामध्ये येतो आणि जातो. ठीक आहे. त्याचप्रमाणे हे जे सगळे परमात्म्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं ना, तर आपल्याला हे जे सगळं दृश्य जग दिसतं आणि आपल्या जीवनाचा अनुभव आहे तो म्हणजे ह्या परमात्म्याच्या स्वप्नात असण्यासारखं आहे. हे विश्व जे आहे हे परमात्म्याचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नामध्ये आपण त्याच्या दृष्टीने काल्पनिक पात्र आहोत. परंतु काल्पनिक पात्रांना देखील एक प्रकारचा अहंकार म्हणजे वेगळेपणाची भावना होऊ शकते आणि कर्ताभाव आणि भोक्ताभाव ह्या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. अशा प्रकारचा हा खेळ आहे. अशा प्रकारची ही लीला आहे भगवंताची. अशा प्रकारे जर आपण म्हणजे समजलो, अशा प्रकारचा आपल्याला बोध जर झाला, मग आपण त्या जाणीवेमध्ये नेहमीच राहू. म्हणजे मग काय होईल की बाकीची जी भूत आहेत ती सगळी म्हणजे जर आपण कल्पना केली तर भासतात आणि कल्पना नाही केली तर ते नाहीतच. आणि कल्पना करायची किंवा न करण्याची आवश्यकता नाही. आपण रोज रात्री जेव्हा झोपतो तेव्हा ही सगळी भूतं कुठे जातात? सगळी नाहीशी होतात. सुषुप्तीमध्ये सगळंच्या सगळं जग नाहीसं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला आपण कोण आहोत, आपला देह कुठला आहे, आपला देह कुठे आहे, पुष्कळदा असं होतं ना की आपण झोपेतनं उठल्यानंतर कुठेतरी दुसऱ्या गावाला जातो बघा. आणि झोपेतनं उठल्यानंतर आपल्या डोक्यातनं ते आपलं आधीचं गाव गेलेलं नसतं. त्यामुळे त्या आधीच्या गावाच्या स्मृतीमध्येच आपण उठतो
आणि मग पुष्कळदा असं होतं की उठल्यानंतर बघतो की अरे बाथरूम कुठल्या साईडला आहे. मग असं होतं, पुष्कळदा होतं. म्हणजे आता जे लोक प्रवास करतात नेहमी, मी पण प्रवास करतो. मी अनेक वेळा कुठल्या कुठल्या हॉटेल्स वगैरेमध्ये राहतो. आणि कधी कधी असं होतं की सारखा प्रवास करत असलो तर मग एखाद्या जागी उठल्यानंतर एकदम लक्षात येत नाही की आपण कुठे आहोत. नंतर डोळे वगैरे उघडले की मग कळतं की ना आपण काल रात्री इथे ह्या हॉटेलमध्ये आलो होतो. मग आता इथे आपण उठलो. असं आहे ना. त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी काही कल्पलेच तर भासतात, पण जर कल्पना केली नाही तर ते नाहीतच. कारण की त्या ठिकाणी सर्वत्र मीच आहे, मीच मी आहे. म्हणून नाही आणि असे, हे कल्पनेचेनी सौरसे, जे कल्पना लोपे भ्रंशे, आणि कल्पने सवे होय. म्हणून प्राणीमात्राचा भास आहे आणि नाही, हे कल्पनेच्या योगाने आहे. कारण की भूताभास हा कल्पना नष्ट झाली की तिच्याबरोबर नष्ट होतो, व कल्पना उत्पन्न झाली की तिच्याबरोबर उत्पन्न होतो. कल्पना काय आहे? कल्पना ही आहे की मला डोळ्याने जे 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 दिसतंय ते तसं आहे तसंच आहे. म्हणजे मला डोळ्यांनी जे जसं दिसतं आहे तसंच ते आहे, हा भ्रम आहे किंवा ही माया आहे. समजा आपल्याला डोळ्यांनी काही दिसलं नाही, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काही असलं, आत्ताही तुम्ही ह्या क्षणी जर डोळे बंद केले तर तुम्हाला हे सगळंच्या सगळं जे दृश्य आहे ते नाहीसं होईल. म्हणजे मग माझा अनुभव तुम्हाला केवळ, किंवा जे बोललं जात आहे त्याचा अनुभव केवळ तुम्हाला शब्दरूपाने तुमच्या मनामध्ये प्रकट होईल. ओके. परंतु जो दृश्य जगाचा अनुभव आहे, तुमच्या समोर जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर माझं चित्र आहे. माझं चित्र उजवीकडे छोट्याशा कोपऱ्यात असेल, परंतु मेन स्क्रीनवर तुम्हाला जे मी शेअर करतोय ते दिसत दिसत असेल. ठीक आहे ना. तर ते सगळंच्या सगळं डोळे मिटल्याबरोबर नाहीच होत, नाही का? परंतु जेव्हा आपण पुन्हा जागे होतो तेव्हा ते पुन्हा उत्पन्न होतं, नाही का? केव्हा केव्हा पुन्हा पुन्हा ती कल्पना उत्पन्न होते सकाळी उठल्यानंतर. कुठली कल्पना? की हे दृश्य जग जे आहे ते खरं आहे. ही कल्पना आहे. दृश्य जग जर खरं असतं तर ते आपल्याला प्रत्येक स्थितीमध्ये जाणवायला हवं होतं ना. परंतु आपल्याला ज्या 3 स्थिती आपल्यामध्ये येतात, त्याच्यामध्ये सुषुप्ती अवस्थेमध्ये काहीच जाणवत नाही. त्यातल्या त्या स्वप्नामध्ये तुम्हाला दिसू शकतं. स्वप्नामध्ये तुम्हाला तुमचं घर दिसतं पुष्कळ वेळा, किंवा तुम्ही ह्याच्या आधी कुठे गेले असाल कुठल्या ठिकाणी तर ते ठिकाण दिसतं. अशा पुष्कळ गोष्टी होतात स्वप्नामध्ये. परंतु झोपेमध्ये काय असतं, की स्वप्नावस्था आणि जागृत अवस्था ह्या दोन्ही नाहीशा होतात. म्हणजे मग काय आहे, की पुष्कळदा असं म्हटलं जातं, की एक्सपिरियन्स इज बेसिकली ॲब्सेंट. म्हणजे अनुभव, शून्यता. झोपेमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतो. असं नाहीये ते. झोपेमध्ये देअर इज अन एक्सपिरियन्स ऑफ ॲब्सेन्स. देअर इज अन एक्सपिरियन्स ऑफ ॲब्सेन्स. इट्स नॉट अन ॲब्सेन्स ऑफ एक्सपिरियन्स. असं आहे. ठीक आहे. तेची कल्पिते मुद्दल जाये, तई ऐसे असे नाही हेके आहे. म्हणून पुढती तू पाहे हा ऐश्वर्य योगू. ती मूळ कल्पना जेव्हा नाहीशी होते ना, तेव्हा भूतांचं असणं आणि नसणं हा व्यवहार कुठून होणार? म्हणून तू आणखी या ऐश्वर्य योगासंबंधी पुन्हा विचार कर. म्हणजे भगवान पुन्हा एकदा अद्वैतच शिकवण्याच्या मागे लागले आहेत अर्जुनाला. ठीक आहे ना. ऐसिया प्रतीती बोधसागरी, तू आपणे याते कल्लोळू एक करी. मग जव पहासी चराचरी, तव तूची आहासी. अशा अनुभवाच्या समुद्रामध्ये तू आपल्याला एक लाट कर. अशा अनुभवाच्या समुद्रामध्ये तू आपल्याला एक लाट कर. म्हणजे हा प्रतिती बोधसागर जो आहे, स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या जाणीवेचा जो बोध आहे, त्याच्यामध्ये तू स्वतःला एक लाट कर. मग तू चराचरात जर पाहशील तर तू एकच आहेस. लाट जी असते ना ती कशापासून बनलेली असते? पाण्यापासून. तर लाटेच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा समुद्राकडे बघतो तेव्हा काय दिसतं आपल्याला? सर्वत्र तेच दिसतं, की जे आपल्या आतमध्ये आहे. म्हणजे जो माझा आत्मा आहे, व्हॉटेव्हर एसेन्स आय हॅव, दॅट सेम एसेन्स इज ऑल परवेसिव्ह. तर हे समुद्राचं आणि लाटेचं उदाहरण दिलं ना, तर हे आपल्याला बऱ्यापैकी सोपं आहे कळायला. परंतु जेव्हा सगळीकडे, सगळीकडे आपण एकच तत्व बघतो,
तर ते कसं बघता येईल? त्या बाहेरच्या वस्तूकडे, जगाकडे आपण जर लक्ष नाही दिलं किंवा त्याच्यामध्ये गुंतलो नाही, तर आपण आपल्या आत प्रवेश करू आणि आतल्या दिशेने आपला प्रवास सुरू होईल. आणि तो प्रवास शुद्ध चैतन्यावरच येऊन थांबायला हवा, असा आहे. ठीक आहे? या जाणणे याचा चेवो, तुझ आला ना म्हणती देवो, तरी आता द्वैत स्वप्न वावो, झाले की ना. देव म्हणतात, अर्जुना, ह्या ज्ञानाची जागृती तुला आली ना, जर आली असेल तर आता द्वैत स्वप्न मिथ्या झालं की नाही. हा, म्हणजे जर तुम्हाला ह्या ज्ञानाची जागृती आली असेल, म्हणजे काल समजा आपण कुठेतरी एखाद्या जागी ध्यानस्थ बसलेलो असू, ध्यानस्थ, आणि त्यातनं आपण निघालोच नाही बाहेर. आपण ध्यान करतोय आपल्या इष्टदेवतेचं, समजा आपण विठ्ठलाचं ध्यान करतोय, तर अल्टिमेटली त्या ध्यानामध्ये आपण विठ्ठलमय होऊ शकतो संपूर्णपणे. म्हणजे काय होईल की विठ्ठलाचा जो एसेन्स आहे, विठ्ठलाचा जो आत्मा आहे, परमात्मा तो, आणि माझा जो आत्मा आहे तो, ह्या दोन्ही गोष्टी मर्ज होतील. दे विल बिकम वन. असं आहे. मग तू चराचरात पाहशील तर तू एकच आहेस. आणि काय होईल की ह्या ज्ञानाची जागृती तुला आली ना, जर आली असेल तर आता द्वैत स्वप्न मिथ्या झाला की नाही. तरी तरी पुढती जरी विपाये, बुद्धीसी कल्पनेची झोप ये, तरी अभेद बोधू जाये, जय स्वप्नी पडिजे. तरी पुन्हा जर कदाचित बुद्धीला कल्पनेची झोप येईल, तर अभेद ज्ञान जाईल, आणि त्यामुळे मग कल्पनारूपी झोप लागल्यावर तू द्वैतरूपी स्वप्नात पडशील. बघा, ज्या क्षणी कल्पनेची झोप येईल, कल्पनेची झोप येईल म्हणजे मनामध्ये कल्पना जागी होईल. ठीक आहे? बुद्धीला कल्पनेची झोप येईल म्हणजे बुद्धीमध्ये समजा आपण कल्पनेला सत्य मानलं, असं जर केलं, तर आपण त्या कल्पनेच्या झोपेत जाऊ पुन्हा एकदा. म्हणजे काय आहे की जसं भगवान सांगतात ना, की जे लोक जगातल्या सगळ्या वस्तूंसाठी जागे आहेत, तस्याम जागृत नेहमी, यस्याम जागृती भूतानी सानिशा पश्यतो म्हणे. तर ह्याचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये येईल. हं? जर कल्पनेची झोप आली तर अभेद ज्ञान जाईल, म्हणजे भेदाचं ज्ञान तयार होईल. अभेद ज्ञान जाईल म्हणजे काय की द एक्सपिरियन्स ऑफ नॉन ड्युअलिटी विल डिसअपिअर, आणि द्वैतरूपी स्वप्नात आपण पडू. म्हणजे काय की आपण जागृत अवस्थेमधल्या सगळ्या गोष्टींना खरं मानू आणि मग त्यांच्या मागे लागू, असं होईल. म्हणून ये निद्रेची वाट मोडे, निखळ उद्बोधाचे जी आपण पे घडे, ऐसे वर्म जे आहे पुढे, ते दावो आता. म्हणून या कल्पनारूपी झोपेचा मार्ग मोडेल आणि आपण केवळ स्वरूप जागृती रूपच होऊन जाऊ. असं जे एक वर्म आहे ते आता मी तुला उघड करून दाखवतो. आपण सगळेजण ना तमोगुणामध्ये अडकलेलो आहोत, तर त्याच्यातून आपल्याला भगवान दूर करायचा प्रयत्न करतायत. तरी धनुर्धरा धैर्या, निके अवधान देई बा धनंजया, पै सर्व भूताते माया, करी हरिगा. तरी हे धैर्यवंत अर्जुना, बाबा चांगलं लक्ष दे. अरे, सर्व प्राणी मात्रांना मायाच उत्पन्न करते आणि तीच त्यांचा नाश करते. ओके. सर्वभूतानि कौंतेय प्रकृतीं यान्ति मामिकाम, कल्पक्षये पुनस्तानी कल्पादो विसृजाम्यहम. हा 7वा श्लोक आहे. परंतु 6व्या श्लोकावर समजा आता कोणाला काही बोलायचं असेल, यू आर मोस्ट वेलकम टू स्पीक. नाही? बर, नो प्रॉब्लेम. हे कौंतेया, कल्पक्षयकाली माझ्या मायेप्रत सर्व भूते जातात, त्यांना पुन्हा दुसऱ्या कल्पाचे आरंभी मी निर्माण करतो. असा हा 7वा श्लोक आहे. तर ह्याच्याबद्दल प्रभुपाद आपले गुरु काय म्हणतात बघूया. ते म्हणतात की सर्व भूतानी म्हणजे ऑल क्रिएटेड एंटिटीज, ओ सन ऑफ कृंती, ॲट द एंड ऑफ द मिलेनियम,
all material manifestations enter into my nature, and at the beginning of another millennium, my potency, I create them again. आता हा मिलेनियम ह्या शब्दाचा अर्थ काय आहे इंग्रजीमध्ये आणि इथे काय आहे गृहीत, तो वेगळा अर्थ आहे, राईट. इथे वी आर नॉट टॉकिंग अबाउट थाउजंड्स ऑफ इयर्स. ओके, हिअर वी आर टॉकिंग अबाउट मिलियन्स ऑफ इयर्स, मिलेनियम. त्याच्यामध्ये काय होतं, मिलेनियम या शब्दाचा अर्थ ऍक्च्युली थाउजंड आहे, परंतु जेव्हा अनेक प्रकारची युग संपून आणि दुसरं युग सुरू होतं, तेव्हा ॲट द एंड ऑफ द मिलेनियम ऑल मटेरियल मॅनिफेस्टेशन्स इन टू माय नेचर, त्यामुळे इट गोज बॅक इन टू नथिंगनेस. ओके, ॲट द बिगिनिंग ऑफ अनदर मिलेनियम माय पोटेन्सी, विथ माय पोटेन्सी आय क्रिएट देम अगेन. तर पुन्हा एकदा हे सगळं जग निर्माण होऊ शकतं. एकदा जर नष्ट झालं तर पुन्हा पुन्हा निर्माण होईल. इथेच होईल का? खात्रीपूर्वक नाही होणार, दुसरीकडे कुठेतरी होईल. पण तिथे सुद्धा पुन्हापासून पहिलेपासून प्रगती होत जाईल आणि अशा प्रकारे पोटेन्सी असू शकते परमात्म्याची. दिस इज व्हॉट इट डज, क्रिएट अगेन अँड अगेन. ठीक आहे. याच्यानंतर लेट अस सी की गीताईमध्ये आपले गुरुजी किशोर आपलं विनोबा काय म्हणतात. ते म्हणतात की कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृतीमध्ये, कल्पारंभी पुन्हा सारी मीची जागवितो स्वयं, मीची जागवी मीची जागवितो स्वये. कल्पांती निजवी भूते, जी माझ्या प्रकृतीमध्ये, ती सगळ्यांना मी कल्पारंभी पुन्हा जागवतो. नाही तर ह्या बिग बँग थिअरीमध्ये इज व्हेरी डिफिकल्ट टू फिगर आउट. विशिष्ट अद्वैत आपण कशात बघतोय बघा. कुठे होतो आपण? लेट अस सी, वी कॅन गेट बॅक इन टू व्हॉट किशोरजी सेज अबाउट 9-7. ही सेज, सृष्टीचा अंत होई जेव्हा, भूते विरून जाती तेव्हा, निर्मावयाचे असे सृष्टीशी मी पुन्हा उपजवी भूतासी. असं भगवान सांगतायत की पृथ्वीच्या लयाला सगळ्या सगळ्या जीवांचा अंत होतो, सगळ्या भूतांचा अंत होतो, आणि नंतर मी सगळ्यांना पुन्हा एकदा जिवंत करतो. हं. असे होत कल्पात जेव्हाची पार्थ, विरावे हे भूतानी माझ्याच आत, जशी सृष्टी उत्पत्ती होई फिरूनी, समस्ताची भूता पुन्हा मीच आणि. बघा, असे होत कल्पात जेव्हाची पार्थ, जेव्हा जेव्हा असं कधी कधी होतं कल्पामध्ये, तेव्हा ही सगळी भूतं माझ्यामध्ये विरून जातात. जशी सृष्टी होई उत्पत्ती, उत्पत्ती होई फिरोनी म्हणजे पुन्हा एकदा जेव्हा उत्पन्न होते सृष्टी, तेव्हा त्या समस्ताची भूता पुन्हा मीच आणि पुन्हा मी त्यांना आणतो ना इथे. त्यामुळे आपल्याला पुनर्जन्म जो होत असतो तो या आपल्या मनामध्ये जी एक वेगळेपणाची भावना असते ना, त्या वेगळेपणाच्या भावनेला पुन्हा एकदा जन्म होतो. जर आपल्या मनातली वेगळेपणाची भावना पूर्णपणे कळून पडलेली असेल तर मग आपल्याला तो अनुभव नाही येणार, नाही का? असं आहे. So we have done all the 4 versions, and now we will do the share. आणि याच्यानंतर आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया आपण. सो लेट्स stop sharing the screen here, and we are going to start sharing once again to try to get into ज्ञानेश्वर महाराज's translation. ठीक आहे? ऑल राईट. तुम्हाला दिसतंय का हे? ह्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न वगैरे आहेत का 6व्या श्लोकाबद्दल? लेट मी गेट इन टू द स्पीकर मोड अगेन. तुम्हाला जर कोणाला या 6व्या अध्यायाबद्दल, आपल्या 6व्या श्लोकाबद्दल काही प्रश्न असले किंवा काही विचार व्यक्त करायचे असले आपण करू शकता. ओके, नसेल तर आपण 7वा घेऊया श्लोक. लेट अस सी. 7व्या श्लोकासाठी आपले गुरुजी प्रभुपाद काय म्हणतात? 7व्या मध्ये आहोत ना आपण.
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. O son of Kunti, at the end of the millennium, all material manifestations enter into my nature, and at the beginning of another millennium, by my potency, I create them again. ते आपण बघितलं होतं की लेट अस सी विनोबा काय म्हणतात. ते म्हणतात की कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृतीमध्ये कल्पारंभी पुन्हा सारी मीची जागवितो स्वये. कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृतीमध्ये त्यांना झोपून टाकतो आणि कल्पाच्या आरंभी पुन्हा सारी मीच जागवतो आहे असं आहे. नंतर ज्ञानेश्वरी काय म्हणतात. हे कौंतेया कल्पक्षयकाली माझ्या मायेप्रत सर्व भूते जातात, त्यांना दुसऱ्या म्हणजे पुन्हा दुसऱ्या कल्पाचा आरंभी मी निर्माण करतो. नंतर मग ओव्या काय म्हणतात. ओव्या म्हणतात की जिये नाव गा प्रकृती जे द्विविधा सांगितली तुझ प्रती एका अष्टधा भेद व्यक्ती दुजी जीव रूपा. पहा, जिला प्रकृतीचं नाव आहे आणि जी तुला दोन प्रकारांनी सांगण्यात आली. एक 8 प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली आणि दुसरी जीवरूपा म्हणून सांगितली. हा प्रकृती विघो आधवा आघवा तुवा मागा पैस्यासी पांडवा म्हणोनी असो काही सांगावा पुढत पुढती. अर्थ तर काहीच नाही कळला. हा सर्व विषय प्रकृतीचा अर्जुना तू मागे अध्याय 7 श्लोक 4 आणि 5 मध्ये ऐकला आहेसच, परंतु आता तो राहू दे. वारंवार कशाला सांगायचंय. तरी ये माझी ये प्रकृती महाकल्पाच्या अंती. मला असं वाटतं हा ना ह्या सगळ्या ओव्या ज्या 9, 10, 11, 12, 13, 14 ह्या सगळ्या मला असं वाटतं एकत्र त्यांनी घेतल्या आहेत का. त्याच्यानंतर आपण त्या एकत्र घेऊ शकू समजा पाहिजे असेल तर. मे विल चेक देम आउट ऑल ऑफ देम टुगेदर ॲट द सेम टाइम. एनिवे ह्याच्याबद्दल काही आहे का कोणाला काही प्रश्न वगैरे आतापर्यंत जे काही चिंतन झालं त्याच्याबद्दल. एनी क्वेश्चन्स और कॉमेंट्स. नाही तर आपण विल कंटिन्यू. लेट्स सी आपण ज्ञानेश्वरीमध्ये होतो. लेट्स गेट बॅक इन टू ज्ञानेश्वरी. हे जरा सगळं खूप विचार करायला अवघड खूप आहे. खूप खूप अवघड आहे. इट इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड. एवढी आहे कल्पना खरं. आपण ती सगळी अशा याची करू शकत नाही पटकन. करणं फार कठीण आहे. आता ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलं गेलंय की आपण जो स्वतःला जीव मानतो आहोत ना, किंवा आपण जे स्वतःला वेगळं मानतो आहोत, ते सगळंच्या सगळं परमात्म तत्वामध्येच आहे. हा विशिष्ट अद्वैताचा सिद्धांत आहे. परंतु तुमच्या मनात काय चाललेलं आहे किंवा परमात्म्याच्या मनात काय चाललेलं आहे हे मला कसं कळेल. ते तेव्हाच कळेल की जेव्हा आपल्या दोघांचं जे वेगळं मन आहे ते एकरूप होईल किंवा एकत्र येईल, तरच ते कळेल. ठीक आहे ना. परंतु मला आता वेगळेपणामध्ये तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते कळत नाहीये. त्यामुळे मग मी काय मानतो की ठीक आहे, माझ्यासमोर हे जे सगळे जीव आहेत त्यांच्या मनामध्ये देखील काही ना काहीतरी सुरू आहे. आणि ज्याप्रमाणे माझ्यातून आवाज बाहेर निघतोय तसंच तुमच्यामधनं पण आवाज बाहेर निघतोय. तर मला असं वाटतं की जसा मी जीव आहे तसंच तुम्ही लोक पण जीव आहात. परंतु तुमच्या जीवभावाचा अनुभव मला कुठे होतोय. मला तुमच्या जीवभावाचा अनुभव अनुमानाने होतोय. मला अनुभव केवळ तुमच्या तोंडातनं जो शब्द निघतोय त्याचा होतोय, किंवा तुमचं जे रूप आहे ते दिसतंय तेव्हा होतोय, किंवा तुम्हाला जर मी स्पर्श केला तर ती जड वस्तू आहे तुमचं शरीर म्हणजे. ज्याप्रमाणे बाकी सगळ्या ज्या वस्तू आहेत तशा प्रकारे मला त्या वेगळेपणाने जाणवतील. परंतु त्यांचा अनुभव तर माझ्या आतच होतोय ना. म्हणजे जरी तुम्ही बाहेर बाहेर असला असं वाटत जरी असलं तरी सुद्धा त्याचा प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो मला आतच होतोय. त्यामुळे मला माझ्या आतमध्ये होणाऱ्या अनुभवाव्यतिरिक्त दुसरं काहीच माहिती नाही. काहीच माहित नाही. आणि जागृत अवस्थेमध्ये हा जो अनुभव येतो ना वेगळेपणाचा, तो येणारच आहे आणि येतच राहणार आहे. परंतु हा आभासात्मक आहे. आणि तुमच्यामध्ये जे तत्व आहे आणि माझ्यामध्ये जे तत्व आहे, म्हणजे हे बोलण्यासाठी म्हणून आहे की तुमच्यामधलं तत्व आणि माझ्यामधलं तत्व ह्या दोन
तत्वांमध्ये भेद किंवा अंतर अजिबात नाहीये. तर हा जो अभेद आहे ना, तो आपली बुद्धी कल्पना करायला लागली की तो भेदामध्ये रूपांतरित होतो. असं होतं. तर ते नाही करायचं आपल्याला. म्हणून हे सगळं एवढा असं अवघड याच्यापेक्षा मग त्या मानाने म्हणून मग भक्ती मार्ग सोपा वाटतो की एक कल्पना अर्थात की एक अर्थात तर परमेश्वर ते आहे. सांगणार आहेत ना भगवान आता. हा, पुढे बारावर. बिलकुल सांगणार आहे आता, कारण की एवढी सगळी थिअरी सांगितली ना. आता आपण आतापर्यंत काय केलं की पहिले ज्या लोकांना काहीतरी करायची खुमखुमी आहे त्यांच्यासाठी कर्म म्हणजे काय, कशा प्रकारे कर्म केलं की काय होतं, किंवा कर्म कसं करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर कर्मसन्यास कसा घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि कर्म करण्यासाठी जी एक अनुशासित वृत्ती किंवा एक डिसिप्लिन, जी एकाग्रता लागते, त्याच्यासाठी आपल्याला मग आता 6वा अध्याय सांगितला. त्याच्यामध्ये मग बसून तुम्ही कसं काय तुमचं मन ताब्यात ठेवू शकता, किंवा तुमचं मन आणि आसन या दोन्ही गोष्टी तुम्ही स्थिर कशा ठेवू शकता, आणि कशा प्रकारे आपण कुठल्याही गोष्टीवर फोकस म्हणा किंवा लक्ष केंद्रित करू शकतो. तर ते जोपर्यंत आपण शिकत नाही ना, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि त्याच्यानंतर हे सगळं कठीण आहे असं समजतं आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये आता अर्जुनाच्या मनामध्ये तर कित्येक प्रकारचे प्रश्न आहेत ना, तो विचारतोय सारखे प्रश्न. कसं असतं बघा ताई, की आपल्याला पहिले एक कोणीतरी येऊन सांगतं की अरे बाबा, तू स्वतःला जे देह किंवा जीव समजतो आहेस ना, ते तसं नाही आहे बरं का. दॅट इज नॉट हाऊ इट इज. तर हे असं आपण पहिल्यांदा ऐकतो की तू शुद्ध चैतन्य आत्मस्वरूप आहेस. हे कोणीतरी आपल्याला सांगतं, त्याला म्हणतात श्रवण. पण मग आपल्या मनामध्ये हजार शंका असतात, कारण की आपण इतके दिवस इतके जन्म या अज्ञानात राहिलेलो आहोत ना, किंवा राहत आलेलो आहोत, की माझ्या इंद्रियांच्या मार्फत किंवा मनाच्या मार्फत मला ज्या ज्या गोष्टी अनुभवायला येत आहेत त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. दॅट इज द अझम्पशन. तर ह्या अझम्पशन मधनं बाहेर निघण्यासाठीच हे सगळं चिंतन आणि हा सगळा अभ्यास आवश्यक आहे. सो ग्रेट. छान. हा. आपण म्हणजे अशा प्रकारचं चिंतन जेव्हा होईल ना, तेव्हाच त्यातनं आपण मार्ग काढू शकू. मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत असं मी क्लेम नाही करत. मी फक्त जे स्वतः कॉन्टेम्प्लेशन करतोय तुमच्यासोबत बसून करतोय, अजून काही नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी एक्झॅक्टली काय म्हटलंय, किंवा ह्याचा हा जो अर्थ आपण 4 वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातनं अर्थ का बरं बघतोय. कारण की सत्य जे आहे ना, ते नेमकं शब्दामध्ये मांडता येतच नाही. तर वेगवेगळ्या लोकांनी ते सत्य कसं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ना, ते आपण फक्त समजून घेण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि मग आपल्याला एक दिवस होपफुली बोध होणार आहे आतनच, की ते जे सांगतायत ना, ते हे आहे. हे म्हणजे काय, ही माझी जाणीव. ही ऍक्च्युली नेहमी असते आपल्याला, परंतु हीच ती आहे किंवा हेच ते सत्य आहे ना, हे आपल्याला नाही कळत. दॅट इज अवर इश्यू. म्हणून आपण दुःखी होतो. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये या जगामध्ये बरे वाईट अनुभव आपल्याला सगळ्यांनाच येणार आहे, नाही का. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा, हा आपला आवडता श्लोक आहे. आगमा अपायना अनित्या स्थास्थितिक्षस्व भारत, असं आहे. त्यामुळे ते येणार आणि जाणार आहे. जागृत अवस्थाच तर येते आणि जाते. जागृत अवस्थेमध्ये आपण जेव्हा कर्ता भावानी कर्म करतो आणि थकून जातो, त्याच्यानंतर आपल्याला झोप लागते. परंतु आपल्या मनाने प्रकृतीसोबतचं जे तादात्म्य आहे किंवा जी आसक्ती आहे ती सोडलेली नाही आहे. म्हणून आपण पुन्हा जागे होतो आणि पुन्हा ह्याच देहात जागे होतो, कारण की ह्या देहासोबत आपली खूप आसक्ती आहे. आसक्ती नाही, हा देह म्हणजेच आपण आहोत असं आपण समजून बसलेलो आहोत. तर ही जी मिथ्या कल्पना आहे आपल्या मनामधली, की हा देह माझा आहे आणि हा देह म्हणजे मी आहे, म्हणजे ममता आणि अहंता, ह्या दोन्ही गोष्टींना नाहीसं करण्यासाठी गीता आहे. आणि ती काय शिकवते आपल्याला, ती शिकवते समता. समता म्हणजे काय आहे, की हा देह ज्याप्रमाणे मी आहे त्याचप्रमाणे बाकीचे जे सगळे देह आहेत ना, ते देखील माझ्याच जाणीवेमध्ये आहेत. मग काय होईल, की जेव्हा आपण सगळ्या जीवांना आपलं म्हणू, तेव्हा त्यांच्या प्रती किंवा आपलं आहे असं असा बोध होईल आपल्याला, तेव्हा त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये फक्त प्रेमाचीच भावना असेल. जशी आपल्या मुलाबद्दल आईच्या मनामध्ये प्रेमाची भावना असते, कारण की त्या मुलाला ती स्वतःपेक्षा वेगळं बघतच नाही. म्हणून त्या आईमध्ये, आईच्या हृदयामध्ये त्या मुलाविषयी प्रेम नेहमी असतं. करायची गरज नाही.
अशा प्रकारे सगळ्या जगावर आपलं प्रेम जेव्हा असतं तेव्हा सगळं जग आपल्याला माऊली म्हणतं. कारण की आईच्या प्रेमाचा तो स्रोत आहे. दिस इज हाऊ इट इज. सो लेट अस सी, गो इन टू दॅट नेक्स्ट. ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या ज्या आहेत 7व्या, हे इतकं पुढे कसं काय गेलंय? वी हॅव टू गो इन टू 7th, राईट? 6 झाला ना, आणि आता हा 7वा आहे. लेट अस सी 7वा काय म्हणतात. कुठे गेलो 7वा? हा 7वा आहे, ठीक आहे. हे कौंतेया, कल्पक्षयकाली माझ्या मायेप्रत सर्व भूते जातात, त्यांना पुन्हा दुसऱ्या कल्पाच्या आरंभी मी निर्माण करतो. जिये नावगा प्रकृती, जे द्विविधा सांगितली तुझ प्रती, एकी अष्टधा भेद व्यक्ती दुजी जीवरूपा. जिला प्रकृती असं नाव आहे आणि जी तुला 2 प्रकारांनी सांगण्यात आली, एक 8 प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली, की नाही का? भिन्नता अष्टधा प्रकृती असं काहीतरी आपण सांगितलं ना, अष्टधा प्रकृती आहे म्हणून, ती माझीच आहे असं सांगितलं ना आधी भगवंतानी. व दुसरी जीवरूपा म्हणून सांगितली, तर ही जीवरूपाची सृष्टी सुद्धा अशीच आहे. आता जीवरूप आणि अचेतन असं जेव्हा आपल्याला भेद दिसतो ना, तो भेद केवळ जागृत अवस्थेमध्येच तर दिसतो, अदरवाईज कुठे दिसतो? तर जो अनुभव आपल्याला एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये येतो, तो अनुभव सत्य नाही असू शकत, कारण की तो येतोय आणि जातोय, अनित्य आहे तो. हं? हा प्रकृती विघो विखो आघवा, तुवा मागा परिसिलासी पांडवा, म्हणोनी असो काही सांगावा पुढत पुढती. हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना तू मागे अध्याय 7 श्लोक 4 आणि 5 मध्ये ऐकला आहेस, म्हणून आता तो राहू दे. वारंवार कशाला सांगायला पाहिजे? तरी ये माझी ये प्रकृती, महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येती. ही सर्व महाभूते, ही सर्व भूते तू महाकल्पाच्या शेवटी या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात. अव्यक्त प्रकृती म्हणजे ती झोपलेली आहे आता सध्या. आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा आपल्याला कुठे काय अनुभव येतो, परंतु जेव्हा आपण जागे व्हायला लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही, आता आपण इथे आहोत अद्वैताच्या जगामध्ये, सॉरी द्वैताच्या जगामध्ये, आणि वी विल कंटिन्यू टू ऑपरेट इन द रेल्म ऑफ द्वैत. नो प्रॉब्लेम, बट नेव्हर टेक इट ॲज रिअल. वी वोंट टेक इट ॲज रिअल, असं आहे. तरी ये माझी ये प्रकृती, महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येती. ही सर्व भूते तू महाकल्पाच्या शेवटी या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात. दे बिकम वन विथ मी. ग्रीष्माच्या अतिरसी सबीजे तृणे जैसी, मागुती भूमीसी सुलीने होती. ग्रीष्म ऋतूत प्रखर उन्हाळ्यात बीजासहित गवत ज्याप्रमाणे पुन्हा भूमीमध्ये चांगले लीन होतात, त्याप्रमाणे काय, का वर्षीये ढेढे फिटे, जेव्हा शारदीयेचा अनुघळू फुटे, तेव्हा घनजात आहे आटे गगनीचे गगनी. अथवा वर्षा ऋतूचं अवडंबर नाहीसं होतं तेव्हा शरद ऋतूचा गुप्तपणा नाहीसा होतो, म्हणजे शरद ऋतू लागतो तेव्हा मेघ मात्र आकाशातच नाहीसे होतात. तेव्हा जरी सुद्धा ढग तयार झाले तरी सुद्धा ते आकाशातच नाहीसे होतात. अर्थात आता मला आज कोणीतरी सांगितलंय की पुण्यामध्ये अजूनही पाऊस पडतोच आहे. मला असं वाटतं आज फक्त पहिल्यांदा पाऊस पडला नाही, पण बाकीचे दिवस गेले कित्येक दिवस सारखा दुपारून पाऊस पडतोय. ठीक आहे ना? त्यामुळे वर्षा ऋतू देखील कायमचा कुठे आहे, येतो आणि जातो, येतो आणि जातो, असं आहे. वर्षा ऋतू झाला की मग शरद ऋतू येतो, असं आहे. ना तरी आकाशाचे खोपे, वायू निवांतूची लोपे, का तरंगता हारपे जळी जेवी. अथवा आकाशाच्या घरात वायू शांतच होऊन नाहीसा होतो, अथवा लाटेचा आकार पाण्यात नाहीसा होतो. त्याचप्रमाणे काय, अथवा जगिनलिये वेळे, स्वप्न मनीचे मनी मावळे, तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी. अथवा जागृतीकाली स्वप्न मनातल्या मनात नाहीसं होतं,
त्याप्रमाणे कल्पक्षयाच्या वेळी प्रकृतीपासून झालेलं जग पुन्हा प्रकृतीला ऐक्याला पावतं. म्हणजे काय की सगळे हे जे जीव आहेत ना, they will go back into some kind of big bang or some kind of circle where they will wait for the next cycle of creation. असं आहे. आणि हा अनुभव तर आपल्याला रोज येतो ना. आपण रोज रात्री जेव्हा झोपतो तेव्हा वी हॅव डिसॉल्व्ड आवर ओन क्रिएशन अँड देन व्हेन वी वेक अप इन द मॉर्निंग वी हॅव रिज्युव्हनेटेड. ओके, दॅट सेम सेन्सेशन किंवा सेम द्वैत जे आहे ज्याच्यामध्ये आपण झोपलो होतो त्याच द्वैतामध्ये आपण पुन्हा एकदा उठतो, असं होईल. अथवा जागृतीकाली स्वप्न मनातल्या मनात नाहीसं होतं. ज्याप्रमाणे आपण जागे झाल्यानंतर स्वप्न नाहीसं होतं ना, त्याचप्रमाणे कल्पक्षयाच्या वेळी कल्पक्षय जेव्हा होईल म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग ह्या सगळ्यानंतर जेव्हा त्याचा क्षय होईल तेव्हा काय होईल? प्रकृतीपासून झालेले सर्व जग प्रकृतीमध्ये ऐक्याला पावतं. त्याप्रमाणे कल्पक्षयाच्या वेळी जेव्हा कल्पाचा क्षय होतो म्हणजे व्हेन द creation is destroyed completely, not destroyed, but it goes into a dormancy. It goes into a dormant form. तर त्याप्रमाणे कल्पक्षयाच्या वेळी प्रकृतीपासून झालेले सर्व जग पुन्हा प्रकृतीत ऐक्याला पावतं. सो एव्हरीथिंग विल बी रिक्रिएटेड असं आहे. मग कल्पादी पुढती मीची सृजी ऐसी वदंती तरी ये विषयी निरुती उपपत्ती ऐक. नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी मीच सृष्टी उत्पन्न करतो असं जे लोक बोलतात त्याविषयीचा खरा अर्थ जो आहे तो ते ऐक. ठीक आहे. तर ह्याच्याबद्दल 7व्या ह्याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं का, चिंता नाही का? एनी क्वेश्चन्स ऑर कॉमेंट ऑन द 7th वन? आणि जर त्याच्याबद्दल नसेल तर मग आपण 8व्याबद्दल चिंतन करू थोडंसं. सो लेट मी सी इफ आय कॅन शेअर माय स्क्रीन. We'll first go into what Prabhupada has to say. Prabhupada says, Prakritin swamavashtabhya visrujami punah punah bhutagramamimam kritsnam avasham prakruter vashat. The whole cosmic order is under me. Under my will, it is automatically manifested again and again, and under my will, it is annihilated at the end. म्हणजे सृष्टीचा जो उगम आहे किंवा त्याच्यामधली जी स्थिती आहे किंवा त्यातला जो विलय आहे तो सगळा नारायण स्वतः करतात असा नारायणाचा विश्वास आहे. नारायणाचा नाहीये असा आपला विश्वास असायला हवं म्हणून ते तशाचं सांगितलं गेलं. नाव हाती प्रकृती घेऊनी जागवी मी पुन्हा पुन्हा भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो मी काय जागवी पुन्हा पुन्हा? हातात प्रकृती घेऊन भूतांचा हा संघ. सो ही जी भूत दिसत आहेत ना आपल्याला, ऑल ऑफ दीज आर एंटिटीज दॅट हॅव कम आउट ऑफ द वोम ऑफ मदर अर्थ. म्हणून तर आपण एकमेकांना भाऊ आणि बहीण समजतो ना. दॅट इज द रिझन. तर शास्त्र ज्ञानेश्वरीच्या पहिले आपण वी कॅन गो अँड टेक लुक ॲट LIT alumnus. एक सेकंड, ते कुठे होतं आपण? होल्ड ऑन, मी कुठे बघत होतो हे? कुठली स्क्रीन आली? आर यू एबल टू सी माय स्क्रीन? तुम्हाला आठवं दिसतंय का? वी नीड टू स्टॉप शेअरिंग द स्क्रीन. नाही दिसत नव्हतं आता. एक मिनिट हा, मी यांचं किशोरजींचं बघतो 8व्या श्लोकामध्ये काय म्हणतात. वी वॉन्ट टू चेक दॅट आउट. है ना. 8व्या श्लोकामध्ये म्हणतात की माझी प्रकृती कार्यरत असे जी पुन्हा पुन्हा निर्मित असे या भूतमात्रांशी समस्त जे मात्र पराधीन असत. माझी प्रकृती कार्यरत असे जी पुन्हा पुन्हा निर्मित असे या भूतमात्रांशी समस्त. सगळ्या भूतमात्रांना ही प्रकृती पुन्हा एकदा निर्माण करते जेव्हा मी जागा होतो तेव्हा. पण ते जे असतात ना ते पराधीन असतात. वृत्तपदामध्ये काय म्हणतात? ते म्हणतात की स्वभावेच माझ्या से चक्रपार्थ जशी होई उत्पत्ती तैसाची अंत म्हणून नसावे कुणा हाती काही तयांचे स्वभावेची भिन्नत्व पाही. हेच आहे का की एखादा श्लोक इथे स्किप झाला असेल?
6, 7 आणि 8 राईट. एनिवे आपण बघूया. लेट्स सी इफ दिस मेक सेन्स. आपण ज्ञानेश्वरीमध्ये बघूया 8व्या श्लोकाबद्दल भगवान काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. देन इट विल बी क्लिअर. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक 8. प्रकृतीं स्वामवष्टाभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात. आपल्या प्रकृतीचं अवलंबन करून मी प्रकृतीच्या अधीन असलेलं अस्वतंत्र हे असं सर्व भूत मात्र पुन्हा पुन्हा निर्माण करतो. आज मी एक ऐकत होतो स्वामी सर्वप्रियानंद जे आहेत ना, नाही स्वामी सर्वप्रियानंद नाही, सॉरी, माणिक प्रभू आहेत, माणिक प्रभू. आशाताई आपल्याला काही बोलायचं का? आशाताई आपण अनम्यूट केलंय? आशाताई नाही ना? हां, ओके फाईन, नो प्रॉब्लेम. तर बघू आपण की आपलं कसं होतं पहा माहिती आहे का. तुम्ही इमॅजिन करा की एक पोलीस कमिशनर चाललेला आहे, पोलीस कमिशनर. त्या पोलीस कमिशनरच्या सोबत अनेक शिपाई असतात नाही का. आणि त्यांचा असा समूह चाललेला आपल्याला जेव्हा दिसेल तेव्हा आपल्याला काय दिसेल की एका माणसाच्या भोवती अनेक शिपाई चाललेले आहेत. परंतु जेव्हा पोलीस कमिशनर जातो तेव्हा पोलीस कमिशनर जो असतो ना त्याचं त्या शिपायांवर नियंत्रण असतं बरं का. परंतु असंच दृश्य आपल्याला असंही दिसू शकतं की शिपायांच्या समूहामध्ये एक माणूस चाललेला आहे परंतु तो आहे चोर. तर त्याला समजा घेऊन जात असतील कोर्टामध्ये किंवा जेलमध्ये तर दृश्य तसंच दिसेल. परंतु तो जो चोर आहे तो ह्या शिपायांच्या अधीन आहे. तर तुम्ही विचार करा की हे शिपाई म्हणजे आहेत माया. ठीक आहे. तर जो ईश्वर आहे ना तो ईश्वर या मायेला आपल्या ताब्यात ठेवून आपल्या अधीन ठेवून आणि ह्या जगामध्ये येतो किंवा या जगामध्ये वावरतो. बरोबर आहे. परंतु आपण त्या चोरासारखे आहोत की ज्याला ही सगळी माया नाचवते असं आहे. त्यामुळे भगवंत प्रकृतीच्याच आणि गुणांच्याच आणि मायेच्याच आधाराने हे सगळं जग पुन्हा पुन्हा निर्माण करतात. ठीक आहे. आपण हे सगळं द्वैताचं जे शास्त्र आहे ना ते शिकतो कशा करताय की पहिले आपला द्वैतामध्ये विश्वास आहे, द्वैताचा अनुभव आहे, तो आपल्याला खरा वाटतोय. तर ते कसं द्वैत निर्माण होतं किंवा या सृष्टीची निर्मिती आहे ती कशी होते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी उपनिषदांमध्ये वगैरे वेदांमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. परंतु ते सगळं झाल्यानंतर सुद्धा ते झाल्यानंतर हे सगळं मिथ्या कसं आहे किंवा हे सगळं आभासात्मक कसं आहे हेही सांगितलेलं आहे. त्यामुळे आहे खरं म्हणजे दृश्य जगाचे नियम आहेत. दृश्य जी सृष्टी आहे त्या सृष्टीची उत्पत्ती कशी होते वगैरे वगैरे ह्या सगळ्याचं शास्त्र आहे. आणि तशा प्रकारे होत असेल किंवा नाही हे तुम्हाला आणि आम्हाला आत्ता समजून घेऊन किंवा कळून तसा काही उपयोग आहे का मला तुम्ही सांगा बरं. म्हणजे बिग बँग थिअरी होती आणि त्या बिग बँगमुळे हे सगळं जग निर्माण झालं किंवा एका पुस्तकात लिहिलंय किंवा थिअरी अशी आहे की त्याच्यामध्ये असं लिहिलं की ईश्वराने हे सगळं जग निर्माण केलं. पहिल्या दिवशी हे निर्माण केलं, मग दुसऱ्या दिवशी ते निर्माण केलं, चौथ्या दिवशी हे निर्माण केलं, मग 7व्या दिवशी मनुष्याला निर्माण केलं. आणि मग मनुष्याच्या छातीच्या हाडातनं त्याच्यामध्ये फुंकर घालून वगैरे काय एक दुसरी स्त्री निर्माण केली. असल्या प्रकारचे हे सगळेच्या सगळे ह्या कथा आहेत. ह्या आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी याच्यासाठी आहेत की ठीक आहे तुमचा हा विश्वास आहे ना किंवा ही श्रद्धा आहे ना तर मग तुमच्यासाठी ही गोष्ट आहे, तुमच्यासाठी ती गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं तात्पर्य हे आहे की अल्टिमेटली आपल्याला हे कळायला हवं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्यांच्या थ्रू आपलं जीवन अशा प्रकारे चालावं की ॲट द एंड ऑफ इट वी विल रिअलाइज हू वी आर ॲट द एंड ऑफ इट. सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं तात्पर्य हेच आहे की आपल्याला हे कळावं की आपण कोण आहोत. हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. ठीक आहे. तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठी तेथ तंतु समवायपटी जेवी विणावणी दिसे. तर अर्जुना माझ्या मायेचा मी स्वभावतः अंगीकार करतो तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे वीण दिसते. कसा कसं उदाहरण दिलंय पहा, कसं दृष्टांत आहे बघा की सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे वीण दिसते म्हणजे ऍक्च्युली सुतच असतं
परंतु त्या सुतामध्ये वीण दिसते ना. मग तिये विणा वणीचेनी आधारे, लहाना चौकडिया पटत्व भरे, तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय. त्या विणीच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन वस्त्र होतं, तशी मायाच पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रगट होते. म्हणजे जे तंतू असतात, जे धागे असतात, ते धागेच तर आहेत ना. ते धागेच जेव्हा एकत्र येतात तेव्हा वस्त्र तयार झालेलं आहे असं दिसतं, आपल्याला भासतं. तर तंतू इटसेल्फ, ए कलेक्शन ऑफ तंतूज विल लुक लाईक ए क्लॉथ. इन द सेम मॅनर परमात्मा विल लुक लाईक द वर्ल्ड, असं आहे. कारण की परमात्म्यापासूनच हे सगळं जग निर्माण झालेलं आहे, नाही का. तशी मायाच पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रगट होते. माया म्हणजे ह्या ईश्वराची जी प्रगट होण्याची शक्ती आहे ती म्हणजे माया आहे. तर ती मायाच पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने, पंचमहाभूत कुठली? आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, ही पंचमहाभूत आहेत. अशा प्रकारच्या जगाच्या आकाराने ती प्रगट होते, ती माया. जैसे विरजणियाचे निसंगे, दूधची आटे जो लागे, तैशी प्रकृती अंगारिगे, सृष्टीपणाची आ. किती आहेत बरं इथे? पुष्कळ होय आता अजून, क्वाईट अ फ्यू. ओ माय गॉड, पुष्कळ 123 पर्यंत आहे. हे आपण जितके होते तितकेच करू. ज्याप्रमाणे विरजणाच्या संबंधाने पातळ दूध दही रूपाने घट्ट होत जाते, त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीपणाच्या आकाराला येते. दुधामध्ये आपण जेव्हा विरजण लावतो तेव्हा दूध घट्ट होत जातं ना, म्हणजे दही होत जातं, दही जमत जातं. त्याचप्रमाणे आधी जे अगदी पातळ तरल असतं तत्व, कुठलं तत्व? परमात्म्याचं तत्व. त्याच्यामध्ये मायेचं विरजण घातलं की मग ती सृष्टी निर्माण होते आपोआप, असं होतं. बीळ जळाची जवळीक लाहे, आणि तेची शाखोपशाखी होये, तैसे मज करणे आहे भूतांचे हे. बीजाला पाण्याचं सान्निध्य मिळालं म्हणजे ते बीजच जसं लहान मोठ्या फांद्यांच्या रूपाने विस्ताराला पावतं, त्याप्रमाणे मला प्राणीमात्रांचे हे करणे, उत्पन्न म्हणजे उत्पन्न करणे आहे. ज्याप्रमाणे एखाद्या बीमधनं पूर्ण वृक्ष निर्माण होतो, त्याचप्रमाणे ही जी सृष्टी आहे, ही सगळी सृष्टी माझ्यामधनं निर्माण होते. अगा नगर हे राये केले, या म्हणण्या साचपण कीर आले, परी निरुते पाहता काय सिणले रायाचे हात. अरे अर्जुना, नगर हे राजाने केलं, ह्या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे. पण वास्तविक पाहिलं तर नगर रचण्यात राजाच्या हाताला श्रम पडले आहेत का? म्हणजे आपण म्हणतो की अमुक एका राजाने हे एक नगर वसवलं, तर त्या राजाने वसवलं म्हणजे काय? ही वॉज ओनली प्रिसाइडिंग ओव्हर इट. नगर जे वसवलं ते तिथल्या लोकांनी वसवलं ना. त्याचप्रमाणे माया ही सगळी सृष्टी तयार करते अंडर द प्रेसिडेन्सी ऑफ भगवंत, प्रेसिडेन्सी ऑफ परमात्मा, असं होतं. ठीक आहे, आज आपण आत्तापुरतं इथे थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.